नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता पाचवीचं प्रकरण 5व परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपण या प्रकरणाचा आज अभ्यास करणार आहोत मुलांनो। परिमेय संख्यांची आपल्याला वजाबाकी बघायची आहे। तर उदाहरण बघा, इथे दिलेलं आहे 7/11 वजा 3/7। तर याची कशी वजाबाकी करूया मुलांनो? बघा, आपल्याला काय प्रश्न दिले, 7/11 वजा 3/7। तर आपल्याला इथे काय करावं लागेल? अगदी बरोबर, तिरकस गुणाकार इथे करावा लागेल। म्हणजे 7 गुणिला 7 साती साती वजा 3 गुणिला 11 आणि इथे 11 गुणिला 7 करावा लागेल। व्हेरी गुड मुलांनो। मग बघा, साती साती किती होईल मुलांनो? 49 होईल, वजा 11 त्रिक 33 आणि छेदामध्ये 11 साती 77। मग बघा, 49 मधून 33 गेले तर किती शिल्लक राहील मुलांनो? 9 मधून 3 गेल्यावर किती शिल्लक राहील? 6। व्हेरी गुड। आणि 4 मधून 3 गेल्यावर 1, म्हणजे उत्तर किती आले आपल्याला? 16/77 हे उत्तर आलं आहे। बघा, काय केलं मुलांनो आपण याच्यामध्ये? याचा तिरकस गुणाकार केला। साती साती 49, 11 त्रिक 33 केलं आणि 11 साती 77 केलं मुलांनो। आणि बघा, 49 मधून 33 वजा केल्यावर काय शिल्लक राहील? 16 आणि छेदामध्ये 11 साती 77। तर फायनल उत्तर मुलांनो आपलं काय आलेलं आहे? 16/77 आलेलं आहे। अजून एक वजाबाकी बघूया। जसं 4.1/2 वजा 3.1/3 आहे, तर याला आपण कसं करूया मुलांनो? व्यवहार्य पूर्णांकात याचं रूपांतर करूया। म्हणजे 4 दुने किती होईल मुलांनो? 4 दुने 8, 8 अधिक 1 9, म्हणजे काय येईल याचं मुलांनो? 9/2। याचं सांगा मुलांनो किती येईल? अगदी बरोबर, 3 तिरी 9, 9 आणि 1 10, 10/3। आता यांची आपण तिरकस गुणाकार करूया मुलांनो आणि याची बेरीज करूया, वजाबाकी करायची आहे। म्हणजेच 9 गुणिला 3 9 तिरी 27 होणार आहे। बघा, समजायला हवं म्हणून आपण असं लिहित आहोत। परीक्षेतही मुलांना तुम्ही स्टेप वाईज लिहित चला। त्याचप्रमाणे 2 गुणिला 10 आणि छेदामध्ये किती येईल मुलांनो? 2 गुणिला 3। मग बघा, इथे 9 तिरी किती होईल मुलांनो? 9 तिरी 27 वजा 10 दुने 20 होणार आहे आणि छेदामध्ये 3 दुने 6 करूया मुलांनो। बघा मुलांनो, आता 27 मधून 20 गेल्यावर किती शिल्लक राहील? 7, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 7/6 हे आपलं याचं उत्तर आलेलं आहे। म्हणजे काय केलं तर मुलांनो? पहिले याचं आपण रूपांतर केलं, म्हणजे 9/2 आणि याचं रूपांतर केल्यावर किती आलं? 10/3 आलेलं आहे। मग यांची आपण वजाबाकी केली। वजाबाकीसाठी काय केलं मुलांनो आपण? इथे याचा तिरकस गुणाकार केला आणि गुणाकार केल्यावर बघा किती उत्तर आलं? 27 आलं। 9 तिरी 27, 10 दुणे 20 आणि मग 27 मधून 20 गेल्यावर 7 राहतील आणि छेदामध्ये काय होतं मुलांनो? 3 दुणे 6, म्हणजे आपलं उत्तर आलंय 7/6 आलेलं आहे। तर चला मुलांनो, याची आपण उकल बघूया। बघा, इथे 9/2 वजा 10/3 कसे आले हे आपल्याला माहित आहे मुलांनो। त्याच्यानंतर 9 तिरी 27 आणि 10 दुणे 20 केलेला आहे आणि 3 दुणे 6, म्हणजे 27 मधून 20 गेल्यावर बघा इथे उत्तर किती आलं आहे? 7/6 आलेला आहे। 27 मधून 20 गेल्यावर 7 आणि 3 दुणे 6, तर बघा आपलं सुद्धा उत्तर अगदी सेम आलेलं आहे। आता आपण बघूया मुलांनो, परिमेय संख्यांचा गुणाकार करा। बघा, आपण बेरीज वजाबाकी बघितलेली आहे। आता आपण काय बघूया मुलांनो? परिमेय संख्यांचा गुणाकार कसा करतात ते आपण बघूया। तर इथे बघा मुलांनो, आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न? 3/11 गुणिला 2/5। तर बघा मुलांनो, याचं किती उत्तर येईल? 3 दुने 6, 11×5 55 असं आपलं उत्तर येणार आहे। कारण इथे बघा काही कट करू शकत नाही। 2च्या फाड्यात 11 येतो का? नाही। 5च्या फाड्यात 3 वगैरे काही संख्या येते का? म्हणजे नाही। म्हणजे इथे कट होण्याचे काही चान्सेस नाही। म्हणजे उत्तर किती येईल मुलांनो? 3 दुने 6, 11×5 55। आता आपण बघूया मुलांनो, परिमेय संख्यांचा भागाकार करा। तर बघा मुलांनो, आपण इथे काय बघणार आहोत मुलांनो? इथे परिमेय संख्यांचा भागाकार कसा करतात हे आपण इथे आता बघणार आहोत। आपल्याला उदाहरण दिलेलं आहे।
2.1/5 भागीला 5.3/6. तर बघा मुलांनो इथे 2.1/5 भागीला 5.3/6. तर याचं आपण आधी याला सांगा काय कसं लिहूया मुलांनो, याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं तर अगदी बरोबर 11/5 आणि याचं केलं तर किती येईल मुलांनो 33/6. का बरं असं आलं माहित आहे मुलांनो, तुम्हीच सांगितलेलं आहे बघा. 5 दुणे 10, 10 आणि 1 11, 11/5. त्याचप्रमाणे बघा 6 पंचे 30 आणि 30 आणि 3 33, 33/6 आलेला आहे. मग आपण काय करूया मुलांनो, बघा मुलांनो, मग 11/5. आता हा जो भागाकार आहे तर कोणत्याही संख्येला भागणे म्हणजे दुसऱ्या संख्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होते. तर आपण इथे गुणाकार करत आहोत आणि याचा 33/6 चा गुणाकार व्यस्त काय येईल मुलांनो 6/33 असा गुणाकार येणार आहे, गुणाकार व्यस्त येणार आहे. मग इथे बघा आपण काय कट करू शकतो, 11 × 11, 11 33. म्हणजे बघा इथे काय उरणार आहे 6/1 आणि 5 गुणिला 3. मग इथे काय येईल मुलांनो 6 × 1 6 आणि 5 × 3 15. तर आपलं जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे 6 किंवा याला आपण अजून शॉर्ट पण करू शकत होतो बघा 3 × 1 3, 3 दुणे 6. म्हणजेच याचं उत्तर 2/5 हे सुद्धा येऊ शकते. बघा मी पुन्हा एकदा सांगते मुलांनो, आपण कसं केलेलं आहे. परिमेय संख्यांचा जो भागाकार आहे तर आपण पहिले मला सांगा 2.1/5 भागीला 5.3/6 आहे. तर याला आपण कसं लिहूया पहिले सांगा. व्हेरी गुड. आणि याला मुलांनो व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही 5 दुणे 10, 10 आणि 1 11, 11/5 आणि 6 पंचे 30 आणि 30 आणि 3 33, 33/6 झालेला आहे. आणि आपल्याला माहित आहे मुलांनो 11/5 तर याचा जो भागाकार आहे, भागणे कोणत्याही संख्येला भागणे म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने काय होते मुलांनो गुणने होते. म्हणून याला आपण गुणाकार करूया. तर याचा 33/6 चा गुणाकार व्यस्त काय येईल मुलांनो 6/33 येणार आहे. मग इथे बघा मुलांनो काय कॅन्सल होऊ शकते बघा 11च्या फाड्यामध्ये 11 × 1 11, 11 × 3 33 होतात. त्याच प्रकारे बघा 3 × 1 3 आणि 3 दुणे 6. म्हणजेच उत्तर किती येईल 2/5 हे उत्तर येत आहे आपलं. किती उत्तर आलं मुलांनो 2/5 हे आपलं यांचा जो भागाकार आहे तो आलेला आहे. तर चला मुलांनो याची आपण आता काय बघूया उकल बघूया. तर बघा मुलांनो याची उकल आपण बघूया. 5 दुणे 10, 10 आणि 1 11, 11/5 आणि 6 पंचे 30 आणि 33/6. बघा आपण सुद्धा असंच केलं होतं. मग काय केलं आहे भागणे कोणत्याही संख्येला भागणे. आता आपण याला गुणायचं आहे तर गुणने म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणने होते. तर बघा याचा गुणाकार व्यस्त 6/33 आलेला आहे. मग त्याचा जो गुणाकार व्यस्त किती आलेला आहे मुलांनो 6/33 आलेला आहे. मग इथे बघा मुलांनो त्यांनी काय केले 11 × 1 11, 11 × 3 33 केलेला आहे. आणि मग त्यांनी काय केलं 6 × 1 6 आणि 5 × 3 15. मग याला पुन्हा बघा 3 ने समजा भागले तर किती येईल मुलांनो 3 दुणे 6 आणि 3 5 15. बघा आपलं आणि हे उत्तर सारखं आलेलं आहे मुलांनो. तर बघा आपण इथे बघितलेलं आहे मुलांनो परिमेय संख्याचा गुणाकार कसा करतात, भागाकार कसा करतात, वजाबाकी हे आपण इथे बघितलेलं आहे. तर आता बघा परिमेय संख्यांच्या दरम्यान संख्या आपण इथे बघूया मुलांनो. तर बघा परिमेय संख्यांच्या दरम्यान संख्या इथे आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा मुलांनो इथे आपल्याला 1/2 व 4/7 याचा आपल्याला काय करायचं आहे दरम्यानच्या संख्या बघायच्या आहेत. आपल्याला यांचा जो संख्यांचा छेद आहे तो कसा करावा लागेल समच्छेद करावा लागेल. तर काय करावं लागेल मुलांनो इथे समच्छेद करायसाठी 1/2 आणि 4/7 याचा आपण समच्छेद करायसाठी काय करूया सांगा मुलांनो. कोणत्या म्हणजे किती संख्येने आपण इथे गुणूया. बघा मुलांनो इथे 1/2 ला आपण काय करूया अंशाला आणि छेदाला 7 ने गुणूया.
म्हणजे इथे किती येईल 7 1 7 आणि 7 2 14. त्याच प्रकारे बघा मुलांनो 4/7 आहे. तर 4/7 ला आपण काय करूया, 4/7 ला आपण इथे सुद्धा जो छेद आहे समच्छेद करायचा आहे तर कितीने गुणूया, अगदी बरोबर इथे सुद्धा आपण 2 ने गुणूया. अंशाला आणि छेदाला 2 ने गुणूया. 4 दुने किती होईल मुलांनो 8 होईल आणि 7 दुने 14. तर बघा आपलं उत्तर किती आलेलं आहे. आता बघा दोघांचे पण छेद कसे झालेले आहेत, सारखे झालेले आहेत. 7/14 इथलाही जो छेद आहे 14 आहे आणि इथलाही छेद 14 आहे. म्हणजे दोनही छेद कसे झाले आहेत, समच्छेद झालेले आहे. तर बघूया मुलांना आपण याचं स्पष्टीकरण बघूया. बघा 1/2 बरोबर 1 गुणिला 7 आणि 2 गुणिला 7 म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण इथे 7 ने गुणलं म्हणजे 7/14 आलेला आहे. त्याचप्रमाणे मुलांनो बघा 4/7 याचाही समच्छेद करायचा आहे तर आपण अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलेला आहे इथे, म्हणून 4 दुने 8 आणि 7 दुने 14 आपलं आलेलं आहे. तर बघा 7 आणि 8 ह्या ज्या संख्या आलेल्या आहेत मुलांनो बघा इथे हा जो 7 आणि इथे जे 8 अंशाच्या ठिकाणी जी संख्या आलेली आहे तर 7 व 8 या लगतच्या नैसर्गिक संख्या काय आहेत मुलांनो, ह्या लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत. परंतु 7/14 व 8/14 या लगतच्या परिमेय संख्या आहेत का मुलांनो? त्या लगतच्या नैसर्गिक संख्या तर आहेत, पण 7/14 आणि 8/14 ह्या लगतच्या परिमेय संख्या आहेत का? आणि कोणत्याही परिमेय संख्येचा छेद मोठा करता येतो. बघा आपण कोणत्याही ज्या परिमेय संख्याचा छेद आहे आपण मोठा करू शकतो, त्याच पटीत त्याचा अंशही मोठा होतो. बघा छेद मोठा केला तर अंश सुद्धा कसा होईल मुलांनो, मोठा होणार आहे. म्हणजे बघा इथे 7/14 आहे तर आपण इथे अंशाला आणि छेदाला 10 ने समजा गुणले तर बघा 70/140 होईल. त्याच प्रकारे 8/14 आहे यालाही सुद्धा आपण 10 ने अंशाला आणि छेदाला गुणले तर किती होईल मुलांनो, 80/140 होईल. म्हणजेच बघा अंशाला आणि छेदाला आपण इथे 10 ने गुणलेला आहे. कारण इथे म्हटलेलं आहे की बघा कोणतीही परिमेय संख्याचा छेद आपल्याला मोठा करता येतो आणि छेद मोठा केला तर अंश सुद्धा मोठा होईल. म्हणून इथे 7/14 चा आपण काय केलेलं आहे 70/140 केलेला आहे आणि त्याच प्रकारे 8/14 ला आपण 80/140 लिहिलेला आहे. म्हणजेच आपण त्याचा काय केलं, अंश आणि छेद मोठा केलेला आहे. तर बघा मुलांनो अंशाला आणि छेदाला आपण 10 ने गुणलेलं होतं म्हणून त्याचा छेद किती झालेला आहे 80/140. तर आता बघा दोन्ही संख्यांमध्ये आपण कंपेअर केलं मुलांनो तर कोणती संख्या मोठी आहे, बघा 70/140 याच्यापेक्षा 71/140 आणि 79/140 आणि 80/140 बघा ह्या यांच्या दरम्यानच्या संख्या आहेत. पण आपण 70/140 आणि 80/140 मध्ये बघितलं मुलांनो तर 80/140 ही संख्या कशी आहे, मोठी आहे, ग्रेटर दॅन आहे. म्हणून इथे बघा आपल्याला ह्या 7/14 आणि 8/14 च्या दरम्यानच्या संख्या इथे आपल्याला काढायच्या होत्या मुलांनो. तर आपण इथे काय केलं आहे की 70 आपण काय केलं होतं, अंशाला आणि छेदाला 10 ने इथे गुणलेलं होतं म्हणून इथे 70/140 त्याच्यानंतर बघा 71/140 मग 72/140 73/140 अशा अप टू कुठपर्यंत येतील मुलांनो. याच्या मध्यातल्या ज्या दरम्यानच्या संख्या कोणत्या झालेल्या आहेत, 69/140 आणि 80/140 याच्या मधात बघा अजून संख्या येऊ संख्या ज्या आहेत मधातल्या, जसं इथे आपण 72/140 73/140 आणि ह्या सगळ्या कशा आहेत, मोठ्या आहेत त्याच्यापेक्षा. मीन्स यांच्या मधातल्या ज्या संख्या आहेत 7/14 आणि 8/14 याच्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या किती आहेत, येथे 7/14 व 8/14 च्या दरम्यान किती संख्या मिळाल्या आहेत, तर बघा येथे 7/14 बरोबर 700/1400 आणि 8/14 बरोबर 800/1400. हे कसं मिळालं, याला आपण अंशाला आणि छेदाला पहिले आपण इथे 10 ने गुणलं होतं, आता इथे 100 ने गुणलं तर संख्या कशी, अंश आपण मोठा, छेद हा मोठा करू शकतो आणि छेद मोठा केला तर अंश सुद्धा मोठा होतो मुलांनो. म्हणून इथे बघा 700/1400 इथे 8 गुणिला 100 म्हणजे 800 आणि 14 गुणिला 100 म्हणजे 1400 झालेला आहे. म्हणून काय म्हणू शकतो मुलांना आपण इथे, म्हणून 700/1400 बरोबर 701/1400. मग ह्या ज्या संख्या आहेत त्या
मोठ्या ग्रेटर दॅन 799 छेद 1400 याच्या ज्या दरम्यान आहेत मुलांना बघा इथे, मग 702 छेद पण आपण लिहू शकतो. 702 छेद 1400, मग इथे पुन्हा 703 छेद 1400, 704 छेद 1400, 700 असे अप टू मुलांनो कुठपर्यंत आहे तिथे 800 छेद 1400 आहेत. पण ह्या सगळ्या याच्यापेक्षा ही जी 800 छेद 1400 आहे ती काय आहे, मोठी संख्या आहे मुलांनो. तर आपण बघा दरम्यानच्या संख्या बघितल्या आहेत आणि यावरून परिमेय संख्यांचे रूपांतर अधिकाधिक मोठे छेद असणाऱ्या सममूल्य संख्यांमध्ये केले की त्यांच्या दरम्यानच्या अधिकाधिक परिमेय संख्या व्यस्त करता येतात. बघा मुलांनो, आपण जितक्या मोठ्या मोठ्या संख्येने आपण इथे पहिले 10ने आपण काय केलं होतं, 10ने गुणलं होतं, त्याच्यानंतर 100ने अंश आणि छेदाला गुणले होतं. तर ह्या संख्या कशा वाढतच आहेत. म्हणून बघा यावरून परिमेय संख्यांचे रूपांतर अधिकाधिक मोठे छेद असणाऱ्या सममूल्य संख्यांमध्ये समजा केले की त्याच्या ज्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्याच्या दरम्यानच्या अधिकाधिक परिमेय संख्या व्यस्त करता येतील. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुलांना की दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. बघा आपण आता बघितलं आहे, जितकं जितकं आपण अंशछेदाला गुणत गेलं तर अजून अजून त्या संख्या येत होत्या. म्हणून लक्षात काय ठेवायचं आहे मुलांनो की दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या किती असतात, असंख्य अशा संख्या असतात. तर बघा आता आपण काही उदाहरण बघूया मुलांनो. दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत. बघा मुलांनो, इथे आपल्याला 2/7 आणि 6/7 याच्या मधातल्या 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर आपण काय करूया, आधी मुलांना आपण बघितलं आहे की परिमेय संख्यांच्या समजा आपल्याला कोणताही परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या दरम्यानच्या संख्या काढायच्या आहेत तर त्याचा जो छेद आहे तो कसा करावा लागेल, समछेद आपल्याला करावं लागेल. तर इथे बघा मुलांना 2/7 आणि 6/7 आहे, त्याच्या दरम्यानच्या आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, दरम्यानच्या 3 परिमेय संख्या आपल्याला इथे काढायच्या आहेत. तर या परिमेय संख्यांना प्रथम जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू शोधू व तो बिंदू जी संख्या दाखवते ते बघू. तर बघा मुलांना, आपण या परिमेय संख्यांना जोडणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या रेषाखंडाचा आपण इथे काय करूया, मध्य बिंदू शोधू आणि तो बिंदू जी संख्या दाखवते ते आपण इथे आता बघूया. तर बघा आपण नंबर लाईनवर बघूया आपण इथे. तर बघा इथे आपल्याला दिलेला आहे ही नंबर लाईन. इथे बघा आपण मधात 0, इकडे ऋण संख्या आणि इकडे धन संख्या आहेत. तर आपण काय केलेलं आहे मुलांनो, इथे 2/7 आणि 1/7 तर यांचं आपण काय केलेलं आहे इथे 1, 2 इथे 2/7 आणि दुसरं काय आहे मुलांनो 6/7 हे आपण लिहिलेलं आहे इथे. तर आपण याला काय केलेलं आहे, ह्या दोन्ही संख्यांना आपण 1/2 नी काय करूया, याला गुणूया. 1/2 नी इथे आपण गुणल्यावर काय उत्तर येणार आहे मुलांनो, बघा 1/2 आपण लिहायचं आणि यांची काय करायची, यांची बेरीज करायची. तर बघा छेद कसा आहे मुलांनो, सारखा आहे, तर बेरीज होईल म्हणजे 2 अधिक 6 किती होईल मुलांनो, 8 होणार आहे आणि छेद जो आहे सारखाच राहणार आहे. मग किती आलं मुलांनो, 1/2 गुणिला 8/7 हे आपलं उत्तर आलेलं आहे. मग याला आपण काय करूया, 8 गुणिला 1 8 1 8 आणि 7 दुने 14 म्हणजे बघा 8/14 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे आता हा बिंदू या रेषाखंडाचा काय आहे, मध्यबिंदू आहे. तर बघा मुलांनो, आपण रेषाखंडाचा मध्यबिंदू कसा काढलेला आहे, तर आपण इथे बघा, इथे बघितलं होतं की आपण नंबर लाईन वर बघितलं आहे मुलांनो आणि इथे 2/7 आणि 6/7 यांच्या मधातला आपण बघितलं आहे. तर किती आलं आहे मुलांनो, 2/7 आणि 6/7 याचा आपण काय केलेलं आहे, याला 1/2 नी गुणलेला आहे आणि मग गुणल्यावर काय आलं मुलांनो, याचा गुणाकार केल्यावर 1/2 ह्या दोघांची आपण काय केली, इथे बेरीज केली होती मुलांनो, कारण इथे छेद हा सारखा आहे. समजलं मुलांना, बघा छेद सारखा असल्यामुळे 6 अधिक 2 8 8/7 केलं. मग 8/7 ला 1/2 नी गुणल्यावर किती आलं मुलांनो, 8/14 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच बघा 2/7 आणि 6/6 यांचा हा बिंदू या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे. कोणता, 8/14. म्हणून बघा मुलांनो, म्हणजेच 2/7 व 6/7 यांच्या ज्या दरम्यानच्या
दरम्यान 8/14 ही संख्या आहे. तर यांच्या दरम्यानची जी संख्या आहे ती किती आहे? 8/14 आहे. म्हणजेच 2/7 व 6/6 यांच्या दरम्यान 8/14 ही संख्या आहे. तसेच बघा मुलांनो, 2/7 व 8/14 याच्यातला आपण अजून पुन्हा काढूया आणि 8/14 आणि 6/14 मधील मध्यबिंदू काढूया. जसं आपण ह्या दोघांचा मध्यबिंदू काढला होता तर 8/14 आला होता, तसंच आता आपल्याला ऍक्च्युली इथे 3 परिमेय संख्या काढायचं आहे म्हणून त्याचा सुद्धा आपण मध्यबिंदू काढूया. मग इथे बघा काय येईल? 1/2 गुणिला 2/7 अधिक 8/14 केलेला आहे मुलांनो. मग इथे बघा आपला जो मध्यबिंदू किती आला? का बरं 8/14 घेतला आहे मुलांनो इथे? कारण याचा जो मध्यबिंदू आहे तो किती आला होता? 8/14 आलेला होता. मग इथे बघा आपण काय केलेलं आहे, याला आपण सोडवलेला आहे मुलांनो. हा एक झाला. दुसरा पुन्हा आपण घेऊया मुलांनो. 1/2 गुणिला 2/7 अधिक 8/14 बरोबर 1/2 गुणिला 4/14 अधिक 8/14 मुलांनो. तर आपण काय केलेलं इथे? समच्छेद करायचं म्हणून इथे अंशाला आणि छेदाला आपण 2 ने गुणला आहे. म्हणून बेक बे बेदुने 4 आणि 7 दुने 14. आता बघा छेद कसा झाला? सारखा झाला म्हणून आपण अंशांची बेरीज केली म्हणून 8 आणि 4 12 आणि इथे 14 येईल. मग याचा आपण गुणाकार कसा करूया मुलांना? बघा 12 1 12 12 दुने 24 आणि 1/4. बघा मुलांनो, या प्रकारे गुणाकार येणार आहे. किंवा याला आपण असंही करू शकतो मुलांनो, बेसख 12 आणि 6/14. त्याला अजून संक्षिप्त रूपामध्ये करू शकतो. तर बघा मुलांनो, इथे 1 पहिला जो आहे तो मध्यबिंदू किती आला आहे मुलांनो? 8/14. दुसरा आपण बघितलं तर मध्यबिंदू किती आलेला आहे? 6/14 आलेला आहे. कसा आला आहे ते आताच सांगितलं मुलांनो तुम्हाला. बेक बे बेसख 12 असंही आपण करू शकतो, म्हणजे 6/14 आलेला आहे. मग ह्या 6/14 ला आपण काय केलं मुलांनो? 6/14 ला पुन्हा समजा 2 ने भागलं तर किती येईल मुलांनो? किंवा आपण असंही लिहू शकतो, बे तिरी 6 आणि 7 दुने 14. हे 2 2 कट होईल, 3/7 म्हणून याचं जे आहे तो काय आलेला आहे? 3/7 आलेला आहे. 6/14 ला काय केलं आपण? 2 ने भागलं, 6 लाही 2 ने भागलं आणि 14 लाही 2 ने भागलं. असंही आपण करू शकतो किंवा ह्या मेथडने पण तुम्ही करू शकता मुलांनो. म्हणजेच किती आलं आहे मुलांनो? 3/7 हे आपलं आलेलं आहे. म्हणजेच बघा आता आपण पहिला जो बिंदू आला होता तो 8/14, दुसरा काय आलेला आहे मुलांनो? 6/14 आलेला आहे. याची आपण आता उकल बघूया की 6/14 बरोबर 3/14 आणि याला आपण सॉल्व्ह केलेला आहे मुलांनो. आणि बघा 1/2 गुणिला 8/14 अधिक 6/14 बरोबर किती आले आहे मुलांनो? 1/2. मग गुणिला 8 आणि 12 आणि 8 अधिक 12 आणि छेद 20. मग बघा 8 अधिक 12 किती येईल? 20 येणार आहे मुलांनो. म्हणजे 20/14 इथे आलेला आहे. मग इथे काय केलं आहे मुलांनो? 1/2 गुणिला जो 8 अधिक 12 किती येईल? 20. 20/14 आलेला आहे मुलांनो. मग याला बघा बेक बे बेद आहे 20 म्हणून इथे 10/14 आलेला आहे. आणि याला पुन्हा 2 नी भागलं तर किती येईल? बे पंचे 10 आणि बे साती 14 म्हणून इथे 5/7 आलेला आहे. मग आता आपण बघूया मुलांनो, म्हणजे दिलेल्या 2 संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या होत्या. तर इथे कोणत्या परिमेय संख्या आलेल्या आहेत? 8/14, दुसरी 4/7, 3/7, 5/7 ह्या संख्या 2/7 व 6/7 च्या दरम्यानच्या संख्या आहेत. तर बघा यांच्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या आहेत मुलांनो? 8/14, 4/7, 3/7, 5/7 ह्या संख्या कशाच्या दरम्यानच्या आहेत? 2/7 आणि 6/7 च्या दरम्यानच्या ह्या संख्या आहेत. तर अशा प्रकारे मुलांनो आपण हे उदाहरण इथे बघितलेलं आहे की आपण परिमेय संख्यांच्या मधातल्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या कशा काढतो. आपण त्याच्यासाठी पहिले समच्छेद करतो मुलांनो आणि मग आपण कोणत्या पद्धतीने सोडवतो हे आता आपण इथे बघितलेलं आहे मुलांनो. आणि आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आता मुलांनो आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकाचे गुणाकार व भागाकार यांचे काही नियम आपण इथे बघणार आहोत. काय बघणार आहोत मुलांनो?
दशांश ज्या अपूर्णांकाचे गुणाकार आणि भागाकार याचे काही नियम आहेत ते आपण बघणार आहोत इथे. तर बघा मुलांनो, दशांश अपूर्णांकाला 100 ने भागणे म्हणजे दशांश चिन्ह 2 घरे डावीकडे नेणे आहे. तर बघा मुलांनो, इथे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 175/100. तर बघा याला आपण काय करत आहोत मुलांनो, इथे याला भागत आहोत. तर भागाकारामध्ये काय करूया मुलांनो, जेव्हा दशांश अपूर्णांकाला 100 ने जेव्हा भागायचं आहे तर आपण काय करूया, दशांश चिन्हे 2 जे घरं आहेत ते डावीकडे नेऊया. म्हणून याला आपण इथे बघा 1 2 म्हणून इथे 1.75 म्हणजे 1.75 आलेला आहे. कारण आपण इथे काय करतो मुलांनो, भागाकार करत आहोत आणि 100वर 2 शून्य आहेत म्हणून इथे 2 घरे डावीकडे नेत आहोत. तसंच मुलांनो बघा 1000 ने गुणणे म्हणजे 1000 ने गुणायचं आहे तर काय करूया मुलांनो, 1000 ने गुणणे म्हणजे दशांश चिन्ह 3 घरे उजवीकडे नेणं आहे. बघा मुलांनो, समजा 175 गुणिला 1000 आपण समजा करूया तर आपल्याला 3 घरे उजवीकडे न्यायची आहे. म्हणून बघा इथे 3 घरे बघा उजवीकडे नेऊया, 1 2 3 म्हणून इथे 3 घरे काय केलं, उजवीकडे केले. म्हणजे बघा आपण जेव्हा दशांश अपूर्णांकाला समजा गुणतो तर गुणायच्या वेळेस काय आहेत, वेगळे नियम आहेत मुलांनो आणि भागायच्या वेळेस वेगळे नियम आहेत. तर दशांश अपूर्णांकाच्या भागाकारानंतर किती शून्य लिहिली आणि पूर्णांक भागाच्या आधी किती शून्य लिहिली तरीही दशांश अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. बघा मुलांनो, दशांश अपूर्णांकाच्या अपूर्णांकी भागाकारानंतर आपण कितीही शून्य लिहिली तर आपलं काय होते मुलांनो, किती शून्य लिहिली तर पूर्णांक भागाच्या ज्या आधी किती शून्य लिहिली तरीही दशांश अपूर्णांकाच्या किमतीमध्ये काही बदल होत नाही. तर बघा मुलांनो, 1.35 आहे त्याला 135/100 गुणिला बघा मुलांनो 100 गुणिला 100/100 आपण इथे केलेला आहे. तर इथे काय येईल मुलांनो, 13,500 भागिला 10,000 आपण इथे केलेला आहे. याला आपण 1000 ने भागलेला आहे तर चिन्ह काय होईल मुलांनो, बघा इथे म्हणून हा जो दशांश चिन्ह जो आहे तो बघा 1 2 3 4 आहेत म्हणून इथे 1 2 3 4 म्हणजेच इथे 1.3500 हा येणार आहे. कारण आपण भागत आहोत. भागताना काय होते मुलांना आपण बघितलं आहे, ज्याही संख्येने आपण भागतो, समजा इथे 100 ने भागलं तर 2 घरे डावीकडे नेलं. इथे बघा 10,000 ने भागलेला आहे, 4 घरे काय होईल, डावीकडे जातील. तर 4 घरे इथे बघा डावीकडे गेलेली आहे म्हणून याला आपण 1.3500 घेऊया मुलांनो. आपण काय केलं आहे, 1.35 आहे मुलांनो. तर याला आपण कसं लिहिलेलं आहे, 135/100 गुणिला आपण 100/100 ने गुणलं म्हणजेच इथे काय येईल, 13,500/10,000 येईल. ते इथे भागत आहोत म्हणजेच काय होईल, डावीकडे जाईल. पण इथे 100वर किती शून्य आहेत, एकावर किती शून्य आहेत, 1 2 3 4 म्हणजेच डावीकडे 4 घरे हे जाणार आहे 4 नी. म्हणून इथे बघा आपण 13500 तर 4 घरे जाईल कारण एकावर 4 शून्य आहेत. तर 1 2 3 4 म्हणून हे किती येईल, 1.3500 येणार आहे मुलांनो. आता दुसरं बघा मुलांनो, 0.35. तर बघा 0.35 आहे, याला आपण कसं लिहिलेलं आहे, 35/100 गुणिला 1000/1000. मग यांचा गुणाकार आपण केला तर किती आला आहे मुलांनो, 35,000. जो गुणाकार आलेला आहे यांचा 35 गुणिला 1000 म्हणजे 35,000 आणि 100 गुणिला 1000 म्हणजे किती येईल मुलांनो, यांचा आपण 35 गुणिला 1000 केलं आणि इथे 100 गुणिला 1000 केलं. तर बघा याला आपण कसं लिहूया, मग शून्य द्यायचं आहे, भागायचं आहे. पण इथे एकावर किती शून्य आहेत, 1 2 3 4 5 शून्य आहेत. म्हणजेच आपण डावीकडे 5 घरं चालेल मुलांनो इथे. म्हणजे बघा 1 2 3 4 5. तर जो दशांश चिन्ह आहे तो किती येईल मुलांनो, 5 घरं डावीकडे येणार आहे कारण इथे आपण भागलेला आहे. तर आपण दशांश अपूर्णांकाचे गुणाकार आणि भागाकार कसं करतात हे आपण इथे बघितलेलं आहे मुलांनो.